नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आई शपथ या रूम फ्रेशनरच्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हम्मा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. मंडळी, जेव्हापासून बिग बॉस चालू झाले, आय विल टेल यू माय क्रिएटिविटी हॅज टर्न्ड इनटू क्रिएटिविटी दांडू. कारण दुसरं काय सुचतच नाही. बेंडी लपड़ झंडू. लेकिन आज की वीडियो में मैं तुमको बताऊं विषय का वीडियो जो है सॉरी वीडियो का विषय जो है दैट इज व्हेरी काय तर म्हणतात ज्वलंत. सीझन चालू झाल्यापासून निक्की ताई आणि आपले अरबाज भाऊ यांचं लपड तर जग जाहीर झालंच आहे. मात्र अरबाज भाऊंबद्दल जरा मी म्हणलं की बाई कोण आहे पाखरू, याबद्दल जर आपण माहिती घेतली पाहिजे. आणि जेव्हा मला अरबाज भाऊंबद्दल अशा काही गोष्टी कळल्या की म्हणलं बाई ये तो हर रियालिटी शो में जाके केवळ लफडही कर रहे हैं. आणि अरबाज दादांच्या ज्या वहिनी आहेत, म्हणजे आपल्या ज्या वहिनी आहेत, ज्या अरबाज दादांबरोबर बाहेर रिलेशनशिप मध्ये होत्या, त्यांना पण आता खूप त्रास झालेला आहे. एकदमच पेज 3 कॉन्टेंट मसाला टाइप्स हा सगळा भानगड जी आहे ही झालेली आहे. आणि मी पण एक मनुष्य प्राणी आहे, त्यामुळे दुसऱ्याच्या लफड्यामध्ये माझं लक्ष जे आहे हे नाही म्हणलं तरी जातच आहे. मनुष्य प्राणी का वो डिफॉल्टिंग है, वो सेटिंग है, वो समझ रहे हो. सगळ्यात पहिले ना अरबाज दादांबद्दल मला माहिती पाहिजे होती की दादांचा इतिहास काय, कोण आहे. मी ते युट्यूब वरती पाहिलं. हे युट्यूब वरती जे पण बायोग्राफ्या बनवतात ना, मी तुम्हाला सांगतो, यांना धरून 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 पिसाळलेल्या कुत्र्यांच्या पोलिओचे डोस द्यायला पाहिजे. पोलिओ की खुराक दिलवाइए जरूर. निक नाव अरबाज शेख असे आहे. यांचा जन्म अरबाज शेख यांचा जन्म. एक तर हा टोन आहे ना, हा टोन, अरे ह्या टोनची मी काय करू. आणि गणित बघा, तुम्ही गणित तज्ञ बघा. यांचा जन्म 12 मे 1996 ला औरंगाबाद महाराष्ट्र येथे झाला. 2024 नुसार हे आता 25 वर्षाचे झाले आहेत. 96 ला जन्म झाला, 2024 मध्ये 25 वर्षांचा कसला असणार तो अरबाज. हे कोणतं गणित आहे? गांजा पिऊन बनवतो का व्हिडिओ? अरबाजच्या प्रोफेशन बद्दल सांगायचे झाले तर प्रोफेशनने हे एक अरबाजची प्रोफेशन बद्दल सांगायची झाली. अरे हा कोणता टोन आहे, ही कोणती भाषा आहे बोलायची? छाईला माणसं करिअर करणं थांबू देतील हे असे बायोग्राफ्या बनवता म्हणण्याच्या भीतीनं. तसेच क्रिकेट करणे. अरबाज यांना क्रिकेट करणे, ओ भाई मारो मुझे मारो. क्रिकेट करतात कसं? क्रिकेट करणे आवडत असते. अरे हे बायोग्राफी वाले ना, यांच्या गावात अनिल कपूरचं लग्न भेंडे. आउटस्टँडिंग एक्टिंगने प्रेक्षकांची मनं जिंकताना मी काय करू, हा टोन कोणता आहे बोलायचा? अरे हे बंद करा व्हिडिओ, हे युट्यूब. तर मित्रांनो, अरबाज भाऊंबद्दल मला कळलं आणि मी तुम्हाला सांगू, मी मोठी मिस्टेक करून टाकली. मला एक आन्सर आहे. मी काय करतो, एखाद्याच्या प्रोफाईलच्या पर खाली जातो, म्हणजे 2021-22. आणि मी तुम्हाला सांगू, बिग बॉसच्या अगोदर जर तुम्ही अरबाज दादांचे व्हिडिओ बघितले तर हा जीव जो आहे हा टिकटॉकच्या विश्वात अजून बाहेर आलेलाच नाही आहे. केविलवाणी अवस्था आहे. निक्कीला जर याचे व्हिडिओ दाखवले जुने, तिच्या तोंडावरचं प्लास्टिक गळून पडल. मी तुम्हाला सांगतो याच्या गावात. म्युझिक बघा, चालती फिरती मच्छरदानी निव्वळ अंगावरती. बघा ते बेंबी उघडी छाताड उघडती मच्छरदानी चाललाय रस्त्यावरती. ऐसी मच्छरदानी पॅन्के कोण घुमताय गावभर, मला एक कळत नाही. अरे मला माहिती आहे भाऊ, बॉडी बिडी आहे, पण मग काय डाय दाखवत फिरशील? चालती फिरती मच्छरदानी सकाळका बुमबुमच्या पेन्सिलला काढलेली चालली आपली छाती घेऊन डिग 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 डिग. अरबाज दादांच्या व्हिडिओमध्ये मला एक कळलेलं आहे, 90% व्हिडिओमध्ये ते फक्त चालत असतात. मला ते क्राईम पेट्रोलवाल्याचीच आठवण आली. म्हणजे चालायला सुरुवात करतात आणि चालतच असतात ते व्हिडिओमध्ये. मग ज्या आपल्या रिअल वहिनी आहेत अरबाज दादांचं, जे बाहेरचं त्यांचे जे मॅडम आहेत, त्यांचं नाव आहे लिझा बिंद्रा. या विषयामध्ये आपण डिटेलमध्ये बोलणारच आहोत. पण दादांनी एक रील केली होती ज्यामध्ये त्यांना ते DDLJचं हे असं पळतं, यामध्ये हातबीत धरतो असं करायचं होतं. हा व्हिडिओ बघा तुम्ही. ट्रेन जागेवरच उभी आहे, ट्रेन हालीच नाही है, हेच असे पळतायत. कॅमेरा असा चाललाय का? आणि ही कोणती ट्रेन आहे जी टायरावर उभी आहे? मतलब एटलीस्ट उसको क्रॉप तो करो. हाँ, टायर की ट्रेन है, उभी है, ये ऐसा उल्टा पड़ रहे हैं, धड़पड़ेगा ना बतख से. हालांकि कुछ समझता ही नहीं लोगों को भाई. मित्रांनो, ह्या विषयामध्ये पुढे जायच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं की महागाई वाढायला लागली आणि ह्या महागाईमध्ये आपला साईड इन्कम असणं ही आपली जबाबदारी आहे. मी तुम्हाला सांगतो एक अशा ट्रेडिंग ऍप बद्दल जिथे जाऊन तुम्ही तुमचा साईड इन्कम जो आहे हा जनरेट करू शकता. हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचं नाव आहे बिनोमो, जिथे मी सुद्धा माझ्या लेजर टाइम मध्ये जाऊन साईड इन्कम जो आहे तो जनरेट करत असतो. चला तुम्हाला दाखवतो कसं. आपण करूयात बिनोमोवरती काही ट्रेड्स आणि त्यातनं तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येईल. सो ट्रेडिंग करणं एकदम सोपं आहे. जर तुम्हाला वाटतंय ग्राफ वर जाईल तर अपवर क्लिक करायचं आहे, आणि जर वाटतंय ग्राफ खाली जाईल तर तुम्हाला डाऊन वरती क्लिक करायचं आहे. एवढं करून तुम्ही तुमचा साईड इन्कम जो आहे हा जनरेट करू शकता. या मी तुम्हाला दाखवतो कसं. सो मला असं वाटतं की हा ग्राफ जो आहे हा वर जाऊ शकतो आणि मी अपचा ऑप्शन जो आहे सिलेक्ट करतोय.
आणि जसं की तुम्ही बघू शकता वन साइड इथे पण माझं प्रॉफिट जे आहे बुक झालेलं आहे. बस एवढंच करायचं आहे, ग्राफ वर जाईल की खाली जाईल क्रेडिट करायचं आहे आणि वन साइड पैसे जे आहेत हे तुम्ही इथे कमवू शकता. याशिवाय मित्रांनो विड्रॉलची प्रोसेस अगदी सोपी आहे. असंख्य ऑप्शन्सच्या मदतीने तुम्ही विड्रॉल जे ते पैसे करू शकता, ज्यामध्ये फोन पे, बायनान्स पे किंवा मास्टर कार्ड, UPI आणि असंख्य ऑप्शन्स जे आहेत हे विड्रॉलचे उपलब्ध आहेत. याशिवाय मित्रांनो 60 पेक्षा जास्ती ऍसेट्स आहेत ज्यांच्यावरती तुम्ही जाऊन ट्रेड करू शकता. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुमचा जो ज्याचा अभ्यास असेल, तुम्हाला जे पॉप्युलर वाटत असेल याच्यामध्ये जाऊन तुम्ही ट्रेड नक्की करू शकता. ADX, बॉलिंगर बँड सारखे असंख्य चार्ट सेटिंग सुद्धा तुम्हाला बिनमो वरती मिळतात, ज्याच्या मदतीने तुमची ट्रेडिंग तुम्ही खूप प्रिसाइज आणि परफेक्ट करू शकाल. व्हिडिओ ट्युटोरियल, स्ट्रॅटेजीज आहेत, असे असंख्य एज्युकेशनल मटेरियल सुद्धा तुम्हाला बिनमो प्रोव्हाइड करतं, जेणेकरून तुम्ही जर बिगिनर असाल तर तुमचं ट्रेडिंग मधलं नॉलेज जे आहे हे तुम्ही वाढवू शकाल. याशिवाय मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करायला विसरू नका. बिनमो वरती जा, तुम्हाला एक डेमो अकाउंट मिळेल ज्यामध्ये तुम्हाला $10,000 मिळतील, जेणेकरून तुम्ही तुमची ट्रेडिंगची प्रॅक्टिस जी आहे त्यातनं करू शकता. डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये लिंक दिली, त्यावर क्लिक करा आणि बिनमो वरती तुमचा प्रवास आजच चालू करा. प्रॉपर हाय क्वालिटी टिकटॉक या चालेल मी तुम्हाला दाखवतो. एका व्हिडिओची सुरुवात अशी होती की तू फुल असा मारबीर खाऊन येतो नाही का भाई, एकदम बेकार विधी. वहिनी ना टेन्शन येतं की भाई मेरे पट्टे को किसने मारा. वहिनीची पहिली रिएक्शन काय असते, तिचा हात धरतात, वहिनी डायरेक्ट पायातली चप्पल काढतात. मला डायरेक्ट माझ्या आईची आठवण आली, मी तुम्हाला सांगतो. डायरेक्ट पायतान, डायरेक्ट तिथं सुरुवात होती व्हिडिओची. मग हे तिथं जाता जिथं मॅटर झालेले. आता मला पण असं वाटलं पाहिजे कोणी मारेल याचा काय विषय, तिकडे 5-6 पोरांना झोपलेलं असतं याने. काय म्हणजे तिथं काय पादला फसकन की डायरेक्ट बेशुद्धच पडले, नो आयडिया. आता तुम्ही विचार करा, तुमचं जर आयुष्य वाईट चालू असेल, तुम्ही जर स्ट्रेसमध्ये असाल, तुम्ही त्या लोकांचा विचार करा की ज्याला अरबाजच्या व्हिडिओमध्ये ना असं मार खाल्ल्याची ऍक्टिंग करायची खाली पडून, कसे मासुळीवानं पडलीत बघा ती लेकरं बिचारी. देखो इन्हें ये है होश की बूंदे, कसे पडलेत बघा ते, कसे पडलेत बघा ते. शिंतोडे बघा कसे उडलेत आणि पडले तिथं मार खायची ऍक्टिंग करतायत. अंगडाईले फिर करवट बदल कर. जिंदगी तुम्हाला असं वाटत असेल ना तुमची लय वाईट आहे, विचार करा यांचं काय चाललंय बिचाऱ्यांचं. हे लेकर बाळा पोटा पाण्यासाठी काय काय करू राहिले. कोणाच्या बी व्हिडिओमध्ये बदकन पडेल, रस्त्यावर झोपवलंय त्यांना व्हिडिओच्या नावाखाली, ती बी मार खाल्लेली ऍक्टिंग करून. गजब बेइज्जती है. मग एकदम एक अजून भयंकर क्रिंज व्हिडिओ पाहिला भाई, एकदम भयंकर क्रिंज व्हिडिओ. बिग बॉसच्या घरामध्ये होता, 15 ऑगस्ट वगैरे होतं. मग हा व्हिडिओ त्यांनी त्या अनुषंगाने जो आहे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती टाकला. व्हिडिओ बघा. पहिले तर ना थोडासा विमजिकलच वाटतो या पूर्ण व्हिडिओमध्ये. असं वाटतंय की अरबाज दादा ज्यांची ऍक्टिंग करतो त्याचं मानसिक संतुलन थोडंसं हललेलं आहे, थोडंसं मतिमंद वाटतोय थोडासा. झेंडा उलटा. आणि माझं खूप प्रेम आहे मित्रांनो देशभक्ती बरं का, शपथ खरंच मी तुम्हाला सांगतो, पण मी असं कधी नाही केलं. तुम्ही हे कोणती एक्सप्रेशन आहे, अरे अभिमान कमी आणि येडच असती वाटतंय, असं कोण बघतं बाबा. आणि हा व्हिडिओ ऍज इट इज कॉपी केलाय, ते उत्कर्ष शर्माचा का कोणाच तरी तो जीनियस का काहीतरी पिक्चर होता, ऍज इट इज कॉपी पेस्टेड व्हिडिओ. आणि याच्यात पण एखादा रिकामाच हाणलाय. हा प्रत्येक व्हिडिओमध्ये उठसूट कोणाला तरी चापटावतच असतो राव. याच्यामध्ये पण ते गाडीत उतरता रिकामा चापटवलेलं आहे एकाला. म्हणजे ऑलरेडी व्हिडिओची कॉन्सेप्ट पण चोरलेली, आता चोरलेला व्हिडिओ पण यांनी रिअपलोड केलेला आहे. कारण सेम व्हिडिओ भाऊनं 2 वर्षापूर्वी पण टाकले. पण आता कसं आहे बिग बॉसच्या घरामध्ये देशभक्ती आपण जर केली तर लोक कसं लगेच नाही का इन्फ्लुएन्स होता, आपली इमेज बनते. सब पीआर का चक्कर बाबू भैया. सो आता येतो अरबाज दादांचा गेम स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला सांगतो अरबाज दादा आता बिग बॉस मध्ये आहेत. अरबाज भाऊ याच्या अगोदर स्प्लिट्सविला या शो मध्ये होते. ज्यांना ज्यांना शो माहिती नाही, फर्स्ट क्लास जिंदगी चालली आहे. ज्यांना ज्यांना नाही माहिती तरी पण मी तुमची जिंदगी बरबाद करतो. या शो मध्ये असं असतं मित्रांनो की सिंगल पोर एकत्र येतात आणि रिकामी लफडी करतात. बेसिकली वही विषय हे. अरबाज दादांचं बाहेर सगळं प्रकरण असताना सुद्धा ते स्प्लिट्सविला मध्ये गेले आणि नयरा नावाच्या पोलीस सोबत त्यांनी तिथं लफडं केलं. तेव्हा त्यांनी त्या शो मध्ये कोणाला सांगितलं नाही का त्यांचं बाहेर काहीतरी चालू आहे बा, थोडं काय जे काय असेल ते. आणि शो संपल्यानंतर नायरा ताईंना त्यांनी डायरेक्ट कोलून दिला, डायरेक्ट कॉलेज दिला. आणि मग त्यांना पण कळलं की इसका तो बाहेर ऑलरेडी विषय था, तो हमारे साथ ऐसा काहे किया. आता नायरा ताईंचं असं म्हणणं आहे की अरबाज भाऊ आणि अरबाज दादांच्या ज्या गर्लफ्रेंड किंवा ज्या कोणी आहेत त्या हे दोघ जण मिळून ही सगळी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जी आहे ही करत असतात. अगं बाई, he is soon going to get married and he was just making a defense for him that मेरा शो के बाद हो गया या ऐसा हो गया. I feel like he is the one who has circulated it. अरबाज दादा आता बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन सेम स्ट्रॅटेजी आहे ही निक्की ताईंसोबत म्हणजे करतायत. आणि ते तर एवढं जीवाभावाचं प्रेम चाललंय का बाप रे, ऑस्कर विनिंग लेवल. एक तर हे बिग बॉसचे प्रोमो किती सांगायचंय मला, मग ते फुल बोलतायत आणि डायरेक्ट तिच्या बगलेचा आवाज घेऊन टाकतो अरबाज.
काय हे नॅशनल टेलिव्हिजन वरती एका पोरीच्या बगलीचे वासं घेताना दाखवताय? व्हॉट इज दिस? माझ्या घरचे आणि मी एकत्र बघायचो बिग बॉस, आता हे असं काहीतरी दाखवायला लागलं, मला टेन्शन यायला लागलं. मला घरच्यांनी मला सांगितलं जा किचन मधून एक ग्लास पाणी घेऊन ये म्हणून, ते दृश्य चालू झाल्यावर. अरे बापरे भाई, काय चाललंय? लिझा ताई जे आहेत, जेव्हा हे निक्की आणि अरबाजचा विषय एकदम असा चालू बिलू झालेला, लोकांनी त्यांच्या व्हिडिओ खाली वगैरे इंस्टाग्रामवरती कमेंट करायला सुरुवात केल्या होत्या, ज्याच्यावरती त्या पण ज्या आहेत लिझा ताई या पण त्यावर रिप्लाय करत होत्या. यू डिझर्व बेटर दॅन अरबाज, याला पण त्यांनी हृदयानं रिप्लाय दिलेला आहे. निक्की से आप 10 गुना ज्यादा खूबसूरत होतो, याला पण त्यांनी जी आणि मग ते असे इमोजी हा एक रिप्लाय दिलेला आहे. अरबाज जो आहे हा निक्की सोबत गेम खेळतो आहे, त्याचं खरं प्रेम लिझावरच आहे, या रिप्लायला सुद्धा त्यांनी जी असा रिप्लाय दिलेला आहे. एकंदरीत प्रकरण असं आहे की टोटलच स्किझोफ्रेनिमॅटिक हे सगळं वातावरण झालेलं आहे. एका टाइमला ते असं पण म्हणता की अरबाज पेक्षा चांगला पाहिजे, एका टाइमला असं पण म्हणता की अरबाज मध्ये जाऊन गेम करतोय. मला असं वाटतं की खरा गेम इथं लिझा ताईंचाच होऊ राहिला. मग आता त्यांनी 2 दिवसापूर्वी ही एक रील पण टाकलेली, मेरा बॉयफ्रेंड किसी और के पीछे, औरों के बॉयफ्रेंड मेरे पीछे. गाडीत न भिडत नव्हतो, मेरा बॉयफ्रेंड किसी और के पीछे, औरों का मेरे पीछे. एकदम चिंदी लेवलचा हा सगळा मॅटर चाललेला आहे, एकदम लफडीखोर. हे टिकटॉक वाले आहेत ना, मी तुम्हाला एक सांगू का, भारताने आधार कार्ड कसं बनवलंय तसं एक सेपरेट कार्ड बनवलं पाहिजे. जे टिकटॉकवर होते ना त्यांना ते कार्ड द्यायला पाहिजे. त्यांचं परत कुठंच अकाउंट नाही बनलं पाहिजे ना, युट्यूब ना इंस्टाग्राम कुठंच नाही. यांना सोशल मीडियावरनच काढून टाकलं पाहिजे. यांचं एक वेगळा यांचा सोशल मीडिया बनवून टाका. कुठे बी जाताना तिथे टिकटॉक याच चालेल. आणि मग आता 2 दिवसापूर्वी त्यांनी एक पोस्ट पण केली आणि त्यांनी हे पण सांगितलं की आय एम लिव्हिंग इंस्टाग्राम. बिचारी सोशल मीडिया सोडून आता जायचा निर्णय जो आहे हा लिझा ताईंनी घेतलेला आहे. एकंदरीत विषय याच्यातनं कळतो की बाबा गंभीर विषय झालेला आहे. आता लोकांचं असं म्हणणं आहे काही की ही सगळी स्ट्रॅटेजी आहे. कसं आहे मित्रांनो, अरबाज दादा मध्ये जाऊन गेम खेळता, अरबाज दादा गेमच्या नावाखाली त्यांच्या काय बी स्ट्रॅटेजी ज्या आहेत या तिथं राबवता. हाऊसच्या बाहेर पण हाईप मेंटेन राहावी म्हणून पण बऱ्याचदा असं असू शकतं की लिझा ताई आणि अरबाज दादांनी हे मध्ये जायच्या अगोदर ठरवलेलं असेल की आपण अशी स्ट्रॅटेजी करू जेणेकरून आमच्यावर अशी चर्चा होईल. सोम भाऊन सारखे रिकामे माणसं आमच्यावर व्हिडिओ बनवतील, रिकामी आमची चर्चा होईल, आम्हाला हाईप मेंटेन करत राहील, असं बी असू शकतं. अच्छा. किंवा दुसरं असं असू शकतं की अरबाजला डेंजर माणूस आहे भाऊ, या अरबाजला आवरा, या अरबाजचं लग्न लावून द्या बिग बॉस, कारण हे बेकार आहे. ज्या शो मध्ये जाईल त्या शो मध्ये लपड करतोय आणि बिचारी ती लिझा ताई बाहेरच आहे, तिला बी उमजना कुठं जावं, काय करावं कसं करावं. एका व्हिडिओमध्ये अरबाजची कौटी खोलेली तिने तिच्या युट्यूब ब्लॉग मध्ये. किती चिडतो हा पोरगा, ब्लॉग मध्ये चिडतो, स्प्लिट्सविला मध्ये चिडतो, बिग बॉस मध्ये चिडकुंडा. सो आपला मच्छरदानी मॅन जो आहे हा मच्छरदानी मॅनचा आता हे लफडं जे आहे याचं बाहेर आल्यावर काय होतं, इसमें ही सबकी निगाहें रहेंगी. मला तर टेन्शन असं आलंय की निक्कीची घरात एवढी बावचळल्यासारखी करते, ती जेव्हा घराबाहेर येईल तिला जेव्हा सगळा मॅटर करेल ती ताई स्वतःला पिसाळून चावील. मी तुम्हाला सांगतो पिसाळून चावील ती लिटरली स्वतःला. एनीवेज माझ्या सत्सक बुद्धीचा वापर करून मला या सगळ्या गोष्टी कळल्यात. आता इसमें आगे क्या होता है आगे जाके पता चलेगा. मला पुढचा व्हिडिओ बिग बॉसवर नाही करायचा. ऐक लागलं ग, आई शपथ ऐक देवा, मला पुढचा व्हिडिओ बिग बॉसवर नाही करायचा आहे. तुम्ही मला टॉपिक सजेस्ट करा कशावर करू, नाही भेटला परत बिग बॉसवरच करू. समजे चलिए.